अखेर सोन्याचा फुगा फुटला. सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे. अमेरिका तोंडावर आपटली. ट्रम्प यांचा खेळ खल्लास झाला आणि ज्यामुळे युद्धामुळे जे सोन्याचे भाव वाढले होते ते आता घसरले आहेत. आज सकाळी पहिली बातमी आली ती म्हणजे चांदी 10,000 रुपयांनी घसरली. त्यानंतरच सराफा बाजारामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण दुसरी बातमी आली त्याने लोक अक्षरशः नाचायला लागले. ती म्हणजे सोन्याचा फुगा फुटला. सोनं इतकं भयानक कोसळलं की आता ग्राहक प्रचंड खुश झाले आहेत. पहा, आजचे जर तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहिले तर तुम्ही आनंदाने नाचले नाहीत तर तुम्ही कमेंट करा. पहा, सोनं धडाधड कोसळतंय. तुमचा याच्यावर विश्वास बसत नाहीये. पण तुम्ही जर आत्ताचा भाव पाहिला तर तुम्ही अक्षरशः आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, युद्ध सुरू झालं होतं. अमेरिकेने हल्ले केले होते. पण अमेरिकेचा खेळ खल्लास झाला. अमेरिकेचा खेळ संपला. कारण भारताने मोठा निर्णय घेतलाच आहे, पण इराणने देखील अमेरिकेचा कार्यक्रम केला आणि ज्यामुळे सगळ्या जगात अमेरिका तोंडावर आपटली आणि ज्यामुळे आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव हे प्रचंड कमी झाले आहेत. चांदी 10,000 रुपयांनी घसरली आहे. पहा, तुमचा भरोसा बसणार नाहीये. जी चांदी जिला सोन्यापेक्षा जास्त मोल आलं होतं, जिचा नखरा सोन्यापेक्षा जास्त वाढला होता, अखेर ती चांदी तोंडावर आपट पडली. पण सोनं इतकं भयानक कमी झालं की अक्षरशः ग्राहक आनंदी झाले आहेत. आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहिले तर तुम्ही सुद्धा खुश व्हाल. पण थांबा, आनंदाच्या भरात दुकानाकडे पळण्याआधी ही माहिती नीट समजून घ्या. कारण फक्त 5 मिनिटांपूर्वी केंद्र सरकारनं या युद्धाबाबत अशी एक घोषणा केली आहे ज्यामुळे सोन्याच्या किमतीत आता काही वेळातच मोठी उलथापालथ होऊ शकते. म्हणूनच तुम्हाला वेळीच सावध करण्यासाठी हा खास व्हिडिओ आम्ही बनवलाय. नीट लक्षात घ्या, युद्ध याआधीही झाली आहेत. रशिया युक्रेन वादातही भाव वाढले होते. मग आता इराण इस्रायल वाद सुरू असतानाच हे दर अचानक खाली कसे आले हे गणित समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज आपण या व्हिडिओत आजचे ताजे दर तर पाहणारच आहोत. 18, 22 आणि 24 कॅरेटचे नवीन भाव किती रुपयांनी स्वस्त झाले तेही सांगणार आहे. पण सर्वात मुख्य प्रश्न, ही आलेली मंदी नक्की किती दिवस टिकणार? आत्ताचं सोनं घेणं फायद्याचं ठरेल का? ही तुमच्यासाठी खरोखर सुवर्णसंधी आहे की भाव अजून पडणार आहेत? का सोन्याचे दर पुन्हा गगनाला भिडणार? तुमच्या हातातली ही संधी निसटणार का? अशा अतिशय गंभीर विषयावर आपण आज बोलणार आहोत. आमच्या टीमने 100 पेक्षा जास्त तज्ज्ञांशी आणि अशा मोठ्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली आहे ज्यांनी काही सिक्रेट माहिती दिली आहे. जर ही माहिती तुम्हाला माहीत असेल तर तुमचा मोठा फायदा नक्कीच होईल. बघा, हा व्हिडिओ म्हणजे साधासुधा व्हिडिओ नाही. तुम्हाला वाटेल फक्त दर बघू आणि व्हिडिओ बंद करू. पण लक्षात ठेवा, दर तर तुम्हाला पुढच्या 20 सेकंदात मिळतीलच, पण खरा मुद्दा आहे की तुम्ही आत्ता नक्की काय पाऊल उचललं पाहिजे. बघा, युद्धाच्या काळात सोनं महाग होतं, पण हे अचानक का कोसळलं याचं खरं कारण लोकांना माहीतच नाहीये. आता खरेदी केली तर तुम्ही फसाल की फायद्यात राहाल हे अजून स्पष्ट नाहीये. भविष्यात काय होणार? कारण अमेरिकेने या युद्धाबाबत एक भलतीच भूमिका जाहीर केली आहे ज्यामुळे सोन्याच्या हालचालीत मोठे बदल होऊ शकतात. सध्या लग्नसराई जोरात आहे किंवा कुणाला गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचंय, त्यांच्यासाठी आम्ही अशी काही अंतर्गत माहिती गोळा केली आहे जी फक्त मोठ्या व्यापाऱ्यांनाच माहीत असते. अनेकदा होतं काय, फक्त मोठ्या लोकांचाच फायदा होतो आणि सामान्य माणूस मात्र मागे राहतो. म्हणूनच ही गुप्त माहिती तुमच्यासाठी आणली. व्हिडिओ अगदी मनापासून आणि शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओत आपण बघणार आहोत की अचानक दर कसे उतरले, अमेरिकेने असा कोणता निर्णय घेतला ज्यामुळे ही क्रांती झाली, सरकारची नेमकी भूमिका काय आणि 100 अनुभवी तज्ज्ञांनी काय सल्ला दिलाय. ग्राहकांनी आता काय करावं? वाट पाहावी की सोनं विकून टाकावं? ही शेवटची संधी आहे का? पुढे काय घडणार? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर सोनं घेताना तुमचं नुकसान होणार नाही आणि तुमचा फायदा 100% पक्का होईल. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. सोनं प्रचंड स्वस्त झालंय. बाजार उघडताच आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. ज्यांना सोनं घ्यायचंय त्यांच्यासाठी ही बातमी म्हणजे मोठी लॉटरीच आहे. इराण इस्रायल युद्ध सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आज मोठा चमत्कार घडलाय. 28 फेब्रुवारीला वाद सुरू झाला आणि मार्चमध्ये सोन्याने अशी भरारी घेतली की लोकांचे धाबेच दणाणले होते. पण आजची मंदी पाहून लोकांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. म्हणूनच आज नेमकी किती घसरण झाली आहे तो आकडा आधी पाहूया. 18 कॅरेटचा नवा भाव काय आहे, 22 कॅरेट किती रुपयांनी उतरलं आणि 24 कॅरेटचा दर किती खाली आला हे आपण सुरुवातीला बघू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दर पाहून लगेच व्हिडिओ सोडू नका. कारण हा भाव का कमी झालाय, अमेरिका आणि भारताच्या काय नवीन घोषणा आहेत आणि किमती अजून कमी होणार की वाढणार हे पुढे स्पष्ट केलं आहे. हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडला तर तुमचं हजारो रुपयांचं नुकसान होऊ शकतं.
असतं. कारण दर तर तुम्हाला टीव्हीवरही दिसतील, पण ही आतली माहिती तुम्हाला दुसरं कोणीही देणार नाही. सध्या जगभरात तणावाचं वातावरण आहे. सगळीकडे युद्धाचा भडका उडालाय, पण आपल्या सराफा बाजारात मात्र भाव कोसळले आहेत. आता ज्यांना लग्नासाठी सोनं घ्यायचे किंवा इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यांच्यासाठी आजचा दर किती आहे? बघा, ही वेळ आत्ता नाही तर कधीच नाही अशी आहे. तज्ज्ञांना विचारल्यावर त्यांनी स्पष्ट केलंय की सध्याच्या किमतीत पुढे आणखी घट होईल की मोठी वाढ होईल हे देखील आपण बघणार आहोत. पण आधी आजचे चालू दर बघूया. 18, 22 आणि 24 कॅरेटचे महाराष्ट्रातले एकदम ताजे आणि खरे भाव तुम्हाला आज मिळणार आहेत. त्यामुळे भविष्यात सोनं चांदी घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं ही तुमची गरज आहे, नाहीतर तुमचं मोठं आर्थिक नुकसान होईल. पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. बघा, काही अत्यंत गुप्त गोष्टी असतात ज्या फक्त व्यापाऱ्यांना माहीत असतात. ग्राहकांना त्या समजत नाहीत आणि त्याचाच फायदा विक्रेते घेतात. पर्यायाने ग्राहकांचा तोटा होतो. म्हणूनच काही मोठ्या व्यापाऱ्यांचे नाव न सांगण्याच्या अटीवर अशा काही अंतर्गत गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजवर कोणालाच ठाऊक नव्हत्या. त्यामुळे व्हिडिओ नीट काळजीपूर्वक पहा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण ताजे दर काय आहेत ते पाहूया. घसरण भयानक झालेली आहे. सोन्या चांदीच्या दरामध्ये भयानक घसरण झाली. आता आपण सगळ्यात पहिले सुरुवात करूया चांदीच्या भावापासून. चांदीचा भाव काय आलाय? चांदीचा रेट आज काय निधीला आलेला आहे? लक्षात घ्या, चांदीचा जो भाव आहे तो आज 271 रुपये आलेला आहे. 271 आणि हाच भाव 295 रुपयापर्यंत गेला होता. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की जवळपास 24,000ची घसरण इथे स्पष्टपणे तुम्हाला दिसून येत आहे. प्रति त्या ठिकाणी किलोमध्ये. आता जर तर 1 ग्रॅमसाठी 271 रुपये, तर 10 ग्रॅमसाठी ही चांदी 2,710 रुपये आणि 1 किलोसाठी 2,71,000 रुपये. आता सध्याचा जो भाव आहे तो कमी झालेला भाव आहे. साधारणपणे सोनं 7 ते 8,000 रुपयांनी घसरण इथे दिसून येत आहे. आता या घसरणीवर तुमचं काय मत आहे? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.